तर शेतकरी मित्रांनो, बी पहा, बी कसं नंबर आहे की बी आपण बॅग आणलेली आणि बी एक नंबर आहे. हे पहा, बॅग आणलेली आहे 9305 JS 9305 बूस्टर बॅग आणलेली मित्रांनो. या बॅगमध्ये कूपन निघते मित्रांनो. त्याच्यात आपल्याला ट्रॅक्टर गाडी हे लागायची संधी मिळू शकते. ते कूपन बी भरले मी आणि ते बी आपण या रानात पेरत आहोत. पण मित्रांनो, दुधीचं तणकट खूपच वाढलेलं आहे. याच्यामुळे आपण फवारणी पण करणार आहोत. कोणती फवारणी करणार आहोत ती आपण नंतर पाहूया. तर मित्रांनो, तुम्ही म्हणसाल ही पेरण्याची पद्धत कोणती आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, ही फराट्यावरची पेरणी म्हटली जाते. कारण की मित्रांनो, ज्या रानात वापसा नसते आणि ज्या रानात आपण टिफन किंवा ट्रॅक्टर नेऊ शकत नाहीत त्या रानात अशाद्वारे पेरणी केली जाते. तिच्यामागे 2 सोयाबीनचे म्हणजे बियाचे मोगे आणि 2 खताचे मोगे अशा प्रकारे आपण करून ती पेरणी करीत असतो. तुम्ही पाहू शकता आता आपण पेरणी चालू आहे. आता हे पहा, पेरणी करताना समजून कडी गाठांपे 8 तास घेऊन लागतात. त्याची 8 तास घेणं चालू आहे सध्या. मित्रांनो, मला सांगितलं फवारा घेऊन तर आलो मी, पण त्यात चार्जिंग नव्हती. त्याच्यामुळे वापस फवारा घरी नेण्यात गेलो. तर आमच्या वडिलांनी इतकं हाणलं होतं म्हणजे की अर्धं रान झालं होतं आणि अर्धं राहिलं होतं. तुम्ही पाहू शकता, हे फराटाच्या पेरणीमुळं लगेच तणकटाचा बुगा होत आहे. जर आपण पेरणी यान केली असती तर नसतं. धन्यवाद, भेटूया नेक्स्ट.